तर आता नमस्कार मित्रांनो, आज बऱ्याच दिवसांनी तुमची आमची भेट झालेली आहे आणि आता आम्ही राहतो तो म्हणजे बॅचलरमध्ये. माझ्यासोबत आहे धीरज आणि मी. तर धीरजसुद्धा कोळीचा आहे आणि मी पण कोळी आहे. तर आता सध्या आपले ब्लॉग बंद आहेत. काही कारणास्तव आपले ब्लॉग बंद आहे. तर तुम्हाला कारण तुम्हाला माहिती असेल, कारण मी आता खोपोलीमध्ये मी सध्या जॉब करतो आहे. त्याच्यामुळे आपली सध्या ब्लॉग म्हणजे ब्लॉगिंग बंद आहे. तर आता मित्रांनो, आम्ही दोघंजणं बघा काय करतोय ते. तर हा बघा धीरज आणि आम्ही दोघांनी इंडक्शन घेतले आणि इंडक्शनवरती आम्ही जेवण बनवतोय. आणि धीरज आता आपल्याला काय बनवायचं आहे? काय बनवायचं आहे? घावणे. तर मित्रांनो बघा तुम्ही घावणे आम्ही कसे बनवते ना. आमचा किचनमध्ये तुम्हाला पसारा बघायचा असेल ना, तर बघा कसा पसारा आहे. इकडे घावण्यानं पीठ आहे, इकडे टोप आहे आणि ह्याच्यामध्ये आता खिचडी बनवणार आहोत आम्ही. तर खिचडीसाठी तांदूळ भिजत ठेवलेले आहेत. तर इकडे ठेवलेलं आहे ते म्हणजे वाटाणे आहेत. इकडे कांदा कापून ठेवला आहे आणि इथे आहे ते म्हणजे मुंगाची डाळ आहे इथं. आणि यामध्ये बघूया काय ठेवलं धीरजनी. ते काय नाही रिकामं ते सुरुवात करतोय धीरज. तर आजचा आपला पहिलाच ब्लॉग असेल तो म्हणजे मासेमारी नंतरचा. आणि आपला एक मेंबर झोपला आहे. आणि धीरजचं गाव कुठला रे? रोहा झोलंबेचा धीरज आहे. तर पहिलाच श्री गणेशा करतोय. याच्या अगोदर आम्ही घावणे बनवले होते. तर आता मस्त एकदम सुरुवात केलेली आहे. आणि मला तर वाटते घावणा होणार नाही, कारण काहीतरी प्रॉब्लेम वाटते. कारण आम्ही काल बनवलेला आणि 1200च्या त्याने 1200 डिग्री सेल्सिअस अंशावरती ठेवलेलं. आणि तसा जर का ऊन बघितलं आपण तर उन्हाचा पण तडका आहे. 1200 डिग्री सेल्सिअस अंश. जर आपण जर घावण्यांचा पीठ ठेवला ना, पीठ ठेवला ना आपण उन्हात, तर आपलं घावणेसुद्धा तयार होते. आणि धीरज इकडं काय रे आहे? वा. आणि मी ऑलरेडी चाय घेतले. तर देखा तुम्ही कैसा बनवता होता आम्ही. फक्त तुम्ही देखत राहा, कारण आपलं पहिलोच ब्लॉग आहे आजचो. आणि सहज काहीच येत एडिटिंग केली जाणार नाही. आणि इकडे देखा आमच्या इकडे बॅगी ठेवल्यात. आमचं पूर्ण पसारो आहे इकडे या बाजूला. प्रत्येकाचं टावेल आमचं टावेल बिल समजा आहे. आमची रूम आहे. तर या हातं माझं हेल्मेट ठेवलं आहे. इकडं आमचा या सगळा किचन बेडरूम सगळा या इकडे या बाजूला आहे. या बेडरूममध्ये राहतात दोघंजणं आणि आम्ही राहत आहोत हॉलमध्ये. तर आता मस्तपैकी आज जो आहे सोमवार आणि आम्हाला सुट्टी असते ती म्हणजे मंगळवारची. तर आता तवा ढक्कन ठेवलं आहे या घावण्याच्या यावर. काय त्याला बोलतं सर, पॅनवर त्यांनी तर या ठेवलं आहे. आणि तुम्हाला आता मस्त समोरचा व्ह्यू पण दाखवत आहे मी. इकडं या बिल्डिंग आहे मोठी. बाबा कवाच नाही देखते नाही तर मग दाखवीन. बिल्डिंग ह्यात मी कवाच नाही बिल्डिंग एवढे मोठे देखलेले होते. आज म्हणजे आता देखते मी इकडं खोपोलीला आल्यापासून. खोपोलीला आहे मी इकडं. बस चाकू बिकू घेतलं तर मी खोपोलीला राहत आहो. आणि खोपोलीला हतना एकविराईचा देऊळ जवळ आहे. हतना वरद विनायक पण जवळ आहे. आणि आपला बोंबले विठोबा पण बोलता आहो. धाकटी पंढरी ती पण जवळ आहे. हतना वरद विनायक 2 किलोमीटर आहे. आणि त्यांचा देऊळ तर आता बोललो मी खोपोली हतना 3 किलोमीटर आहे. बोंबले विठोबा 2 किलोमीटर आहे. सासगावचा धाकटी पंढरी. आणि आता माथेरान पण जवळ आहे. कर्जत मी मेन पॉईंटला राहत आहो. पाळीचा गणपती 30 किलोमीटर हतना दूर आहे. तर 1200 डिग्रीला कितीला डिग्री 300 डिग्रीला ठेवलं आहे. या मी इंडक्शन घेतलेली आहे जेवण बनवायला. आणि इंडक्शनला केव्हा लाईट गेली का आमचा प्रॉब्लेम होता. मग केव्हा जेवण बनवायला टाईम लागतं आम्हाला. समजा आम्ही आताच ठेवलेला आहे. आता कैसा केव्हा आता म्हावरा पण दाखवू तुम्हाला. पण आता वला म्हावरा दिसणार नाही. वला म्हावरा तर तुम्हाला दिसणार नाही केव्हा कांद्याला. तर आम्ही आता सुका म्हावरा बनवणार कांद्याला. बघूया आपण किती शिजलेला आहे. तर माझा रवू जाईल रवू.
या बाजूला खालती किचनच्या त्या खालती या इथं ठेवलेला आहे, ते काय काय सामान ठेवलेलं आहे आम्ही. तर तुम्ही तर शोधून दाखवा का त्याच्यात काय काय ठेवलं आहे. तर आम्हाला पण बरोबर काही दिसत नाही. तुम्हाला काय दिसलं तर ते का कवा स्वतःनं सगळंच करावं लागतं. आणि इकडं ठेवल्यात ते म्हणजे कांदा बटाटे लसूण. आणि या ज्या बरण्यात आहे ना, ही बरणी जी आहे ना, ही त्या बरण्यात ठेवल्या आपण सुका मावरा. आणि या बाजूला देखा, या बाजूला काय ठेवलं, बाटली बुटल्या जमा करून ठेवल्यात, इंडक्शन ठेवले जमा करून जातं. आणि इकडं या पण येतात, काय ते बोलतात कबुतरा येतात. आता कबुतरा येत नाही कारण आम्ही पॅक केला. आता बघूया. अरे वा वा वा, घावना आमचं गावना रेडी आहे. ते पलटीकर बघ, पलटीकर का थोडा वेळ लागेल. अरे काय रवा झाला त्याचा, काय टेन्शन नाही. एवढा टाइम शिजायला. अरे गरम नव्हतं झालं ना. अरे 4 भाकऱ्या झाल्या असत्या. तर मित्रांनो बघू शकता आता घावणे बनवण्याचं काम चालू आहे. आणि धीरजला वाटलं म्हणजे की मी ब्लॉग करतो येतो, आणि काही दिवस ब्लॉगिंग बंद होती. तर घावणे बघा आमचे कसे झालेले आहेत. पहिला घावना म्हणजे हा पहिला घावना दाखव आपला. तर हा पहिला घावना म्हणजे आपल्याला जर असा कोणत्याही कामाला सुरुवात करताना बरोबर होत नाही, काहीतरी चुका होत असतात. त्यानंतरचा घावना बनवलेला आहे तो म्हणजे धीरजने बघा. जशी पृथ्वीचा आकार अंडाशयासारखा तसा हे इथं घावण्याचा आकार आहे. आणि आमचा तिसरा पार्टनर कुठे गेला. आणि तू बंद केली काय वाफा येतात बघ. अरे वाफा बंद. चपाती इथे का दाखवतो तुम्हाला. इकडे चपाती टाइम सेट आहे, आता कुकर आहे, करी आहे, इडली आहे, डीप फ्राय आहे, हीट मिल्क आहे, कीप वार्म आहे. तर आता मस्त आता घावणे बिवणे म्हणजे जेव खाऊन झालेले आहे. आता तिसरा माणूस आंघोळीला गेलाय. मित्रांनो आता तुम्हाला दाखवतो. आता आमचं घावणे बिवणे करून झालेले आहेत. घावणे आम्ही खाल्लेले पण आहेत. आणि आता ठेवलेली आहे ती म्हणजे इंडक्शनवरती खिचडी. तर खिचडी दाखवतो. तर ही बघा खिचडी ठेवलेली आहे. म्हणजे फक्त त्यामध्ये तांदूळ टाकण्याचे बाकी आहेत. आणि इकडं गाणी वगैरे लावतो आम्ही मस्तपैकी. आणि एकदम छान. म्हणजे आता सध्या माझी नाईट शिफ्ट आहे. आणि या धीरजची आहे ती पण नाईट शिफ्ट आहे. तिसरा पार्टनर आहे त्याची सेकंड शिफ्ट आहे. आणि चौथा पार्टनर आहे त्याची आहे ती जनरल आहे. त्याची कायमस्वरूपी त्याची जनरलच असते. आणि आमच्यात म्हणजे धीरजची कधी कधी शिफ्ट असते ती जनरल नाईट अशा प्रकारे असते, किंवा काय ज्या प्रकारे शिफ्ट असेल त्याप्रमाणे. पण माझी आणि सौरभची शिफ्ट असते ती नेहमी फर्स्ट सेकंड नाईट फर्स्ट सेकंड अशी असते आमची. तर हे बघा आता होत आलेलं आहे आपलं म्हणजे खिचडी. तर मित्रांनो तुम्हाला आमचे दररोजचे डेली ब्लॉग बघायचे असतील तर हा ब्लॉग कसा झाला तर आम्हाला कमेंट करून सांगा. तर पुन्हा आपण भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो टाटा आणि बाय बाय.